नमस्कार मंडळी. तर आज आहे गौराईचा दिवस. तर आज आमच्या घरामध्ये गौरी पूजन आहे आणि आज ओसा पण आहे. तर 11 ते 12 घरांचा ओसा देवी आमच्या घरात जुन्या घरामध्ये असते. तर आज आपण बघूया गौराईचा सण. पूजेची तयारी झाली आहे. आता विहिरीवर नेऊन इथे पूजा करणार आहेत आणि त्यानंतर गौरी घरात आणून त्याचे पूजन करणार आहेत. तर पडलीमध्ये 5 रोपं ठेवलेले आहेत. हळदीचे रोप, भाजीचं मोड, आघाडा, तिरडा आणि कुरडू आणि पडली. या आमच्या घरातील मोठ्या काकी सगळ्यांची वाट बघत इथे बसलेल्या आहेत. सगळ्यात आधी नंबर यांनी लावलेला आहे. आता गौरीला आणण्यासाठी पडली घेऊन विहिरीवर जात आहेत. विहिरीवर जाऊन पूजा करून गौरीला घरी घेऊन येणार आहेत. असा प्ले ह्या करवाय जशी जागा पुढे झाला आणि पुढचा तिच्यात कदू पुरे नाही पाटकडे पुढे समोर वहिनी माहिती पतरी काय म्हणते अडेसून लोकांनी केलं म्हणजे गौरीच्या उद्यासाठी म्हणून गुंड्या आहेत 300 पाणी काढ.
मावशे बरे मा तुमचं गणपती किती दिवस आज येतो पूजा करून ठेवा पूजा करून ह्या वर्षी आमच्याकडे 2 नवीन लग्न झालेली, मग त्या 2 नवीन जोडप्यांचा यंदा नवीन ओसा होता. आणि जेव्हा नवीन ओसा असतो तेव्हा भटजी काका येतात आणि पूजा घालतात एका जोडप्याला बसवून. मग हा सुशांत दादाचा आणि नैनू दादाचा नवीन ओसा होता. मग आधी त्यांची भटजी काकांनी आधी पूजा घातली आणि त्यानंतर बाकी सगळ्यांचे ओसे होते. जेव्हा नवीन ओसा असतो तेव्हा नवरा बायकोला ओशामध्ये काहीतरी सोन्याची वस्तू घालतो. आता जे जुने ओसे होते आधीपासूनचे ते देवी समोर सगळ्यांनी आपापले ओसे ठेवत आहेत.
तुला पूजन केला मान्य करते कल्याण कर तर हे दोघ जण आज नवीन केले तुझ्या नावचे वंश भरलेले ते या मान्य करून घे या ती कल्याण कर बघ पुढे सगळ्या लोकांनी आमच्या वाट वंश हाडलेले तिच्या नावचे पुंदर भरलेले हे मान्य करून घे या ती असेच वर्षा करून घे आणि आपली सेवा चालू करू. निशाल आणि ती प्रियांका आम्ही आपल्या घरात गावच्या प्रमुख पद म्हणजे एक सरपंच आणि पोलीस पाटील 2 पदं असतात. तर याची निवड झालेली आहे पोलीस पाटील पदी. त्याबद्दल आमच्या आपल्या परिवारातर्फे तो एक सत्कार करू. पकडून झालाय
हे कर पहिली शाल घाल मग पूर्ण सोड. इथे बघ इथे बघ. बघ.